नमस्कार मंडळी. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आम्ही पुण्याहून मुंबईला चाललो आहोत. तर त्यासाठी मी हा व्लॉग सुरू करत आहेत. खरं तर मला अजून माहीत नाही आहे की व्लॉग कसे करायचे आहेत. तर अचानक मला असं आठवलं की अरे आपण मुंबईला चाललो आहे, आपला थोडासा लांबचा प्रवास आहे, तर आपला चांगला व्हिडिओ होऊ शकतो. तर मी तेव्हा लक्षात आलं आणि पटकन मी व्हिडिओ स्टार्ट केला. असं लगेचच मला सारखं हातात कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढणं मला अजून जमत नाही आहे. तर जेव्हा मला आठवतं की आपण व्हिडिओ शूट करू शकतो तेव्हा मी मोबाईल काढते आणि व्हिडिओ शूट करते. तर आत्ता मी मुंबईच्या दिशेने चाललो आहोत. तर मिस्टरांनी मला असं सांगितलं की आपण जो नवीन मिसिंग लिंक झाला आहे त्या रोडने आपण जाणार आहोत. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो. खरं तर मी खूप एक्सायटेड होते की तो मिसिंग लिंक कसा असेल त्याचं शूट करण्यासाठी. तर खूप आधी मिस्टरांनी सांगितलं होतं आणि तेव्हापासूनच मी व्हिडिओज शूट सुरू केलं होतं. तर आत्ता ह्या क्षणाला आपण त्या मिसिंग लिंकला लागणार आहोत. याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर तो मिसिंग लिंक तुम्हाला बघायला मिळेल. तर मी खूप एक्सायटेड होते ते बघण्यासाठी. तर चला आपण दाखवते तुम्हाला मी ते. खरं तर मिस्टर पण माझे पहिल्यांदाच ह्या रूटने जाणार होते, त्यामुळे त्यांना पण एवढी आयडिया नव्हती की कुठून एक्झॅक्टली मिसिंग लिंक सुरू होते. तर त्यांनी इथूनच सुरू होईल असं सांगत आम्हाला व्हिडिओ शूट करायला सांगितला आणि तो खूपच मोठा व्हिडिओ झाला. पण मी तो कंटिन्यू केला कारण मला त्याचं सुरुवातच कशी आहे ती बघायची होती. तर समोर तुम्ही जो टनल बघता आहात तो अपोजिट साईडचा आहे. तर ह्या साईडचा मी आता तुम्हाला दाखवते आहे. तो क्लिअर इतका दिसत नाही, काहीतरी लिहिलेलं आहे वरती पण ते दिसत नाही आहे. पण आत्ता आपण थोड्याच वेळात त्या टनलमधून जाणार आहोत. तर तुम्ही बघा तो कसा दिसते. खूपच सुंदर बनवला आहे हा. तर तुम्ही बघू शकता खूपच छान वाटतं आहे आतून. फ्रेश वाटतं आहे. लाईट्स पण बऱ्यापैकी म्हणजे भरपूर लाईट्स होत्या. असं अंधार वगैरे कुठेच वाटला नाही. जो इतर टनलमध्ये असतो तसा अंधार अजिबात नाही आहे. आणि हा जवळजवळ 9 किलोमीटरचा टनल आहे. आणि हा आम्ही जेमतेम 10 मिनटातच आम्ही क्रॉस केला. आणि क्रॉस केल्यानंतर तर आणखीन सुंदर दिसतो हा मिसिंग लिंक. तर तोही तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. तर तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबतच राहा, व्हिडिओ कंप्लीट बघा. तर आत्ता आपण ह्या मिसिंग लिंकमधून ह्या टनलमधून आपण बाहेर पडणार आहोत. आणि पडल्यानंतर तुम्हाला इतका सुंदर व्ह्यू दिसेल की तुम्ही म्हणाल की अरे हे इंडिया आहे, मुंबई पुण्याचा रोड आहे हा. खरंच कारण आम्हीच इतकं शॉक झालो होतो हे बघून. इतकं सुंदर सीन होता की खरंच असं वाटलं की यार आपण फॉरेनमध्ये आलोत की काय. तुम्ही एन्जॉय करा हा व्ह्यू. तर तुम्हाला कसा वाटला मिसिंग लिंक? तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन एक्सपिरियन्स केला आहे का? तुमचा काय एक्सपिरियन्स होता मिसिंग लिंकचा? तुमचे काही अनुभव असतील तर ते शेअर करा मला कॉमेंट्समध्ये. कारण आम्ही तर खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. माझ्या वियांनासुद्धा खूपच आवडला हा व्ह्यू. तर तुम्ही जर असा एक्सपिरियन्स केला आहे का? तुम्ही या मिसिंग लिंकने केला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा एक्सपिरियन्स काय होता ते. तर मिसिंग लिंक क्रॉस करून आम्ही आता रेग्युलरचा जो हायवे आहे त्या हायवेला लागलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही मुंबईला पोहोचलो. तर आमचं काही थोडंसं काम आहे मुंबईला कुलाबा साईडला. ते केल्यानंतर आम्ही बहुतेक आमचा प्लॅन गेटवे ऑफ इंडियाला जायचा आहे कारण माझ्या मुलाने तो बघितला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहोत. मुंबईत राहून पण मी हार्डली 1-2 वेळाच गेटवे ऑफ इंडियाला गेली असतील. त्यामुळे खूप वर्षानंतर मी गेटवे ऑफ इंडियाला आले आणि इथं काहीच चेंज झालं नाही आहे तसंच आहे. माझ्या मिस्टरांचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस असल्यामुळे ते येत राहतात, पण माझं तसं जाणं होत नाही. आणि वियांना पण ते दाखवायचा होता म्हणून खास आम्ही त्याच्यासाठी इथे आलो आहोत. तर खूपच गरमी होती, खूप ऊन होतं. आम्ही अक्षरशः गरमीने इतके वैतागलो होतो. पण काही करून गेटवे ऑफ इंडिया बघायचं होतं. आणि त्याच्या बॅक साईडला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्या इथून एवढी हवा येत होती की आम्हाला कळलंच नाही की एवढी हवा कुठून येते. आम्हाला असं वाटत होतं की त्या आतमध्ये काही फॅन वगैरे लावला आहे की काय. आम्ही विचार करत होतो की सगळी एवढी माणसं एवढं उन्हामध्ये इथे येऊन का थांबली आहे. म्हणून आम्ही त्या गर्दीमध्ये घुसलो आणि एन्जॉय केलं. तर बघितलं तर इतकी हवा येते इथून. त्यामुळे आम्ही तिथे एक 15-20 मिनटं उभं राहिलो. आम्हाला ॲक्च्युली बोटिंग करायचं होतं पण बोट फुल झाली होती.
आम्ही ते एन्जॉय केलं आणि आता आम्ही परत पुण्याच्या मार्गाने चाललो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला अजून तेवढी आयडिया नाही आहे ब्लॉगिंगची, तर मला थोडे सजेशन्स द्या की मी काय काय करू शकते यामध्ये. मध्ये मध्ये तुम्हाला वियान पण दिसत राहील, कारण त्याच्या काही अशा करामती असतात, तो करत असतो कॅमेऱ्यासमोर. तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी काय काय दाखवू शकते. म्हणजे मिस्टर गाडी चालवत होते, मी पाठीमागे बसले होते, कारण वियान असला की मला पुढे बसताच येत नाही, त्यामुळे ती पुढची सीट त्याचीच असते. तर जाताना आम्ही थोडं लोणावळ्यामध्ये थांबलो होतो. तिथे एक फेमस लोणावळ्याचं वडापाव सेंटर आहे. तिथे आम्ही हमखास जेव्हा मुंबई पुणे आम्ही प्रवास करतो तेव्हा हमखास आम्ही इथे गाडी थांबवून इथले मुगाची भजी खूप फेमस आहेत, ते आम्ही घेतो. वडापाव तर फेमस आहेच, सुंदर लागतो, पण मूग भजी ते इतके छान असतात की तिथे त्या मूग भजीसाठी गर्दी असते. तर मी गपचूप असा व्हिडिओ काढला पटकन 2-3 मिनटाचा. म्हटलं आपल्या ब्लॉगसाठी याचा उपयोग होईल म्हणून मी हा व्हिडिओ काढला. जर तुम्ही लोणावळ्यातून येत असाल तर ह्या जागेला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर 200 रुपयाचे आम्ही भजी घेतले होते, काहीतरी 100 ग्रॅम वगैरे येतात. तर ते दोघांनी मिळून आम्ही खाल्ले. मी पुढे बसले, मग वियानला म्हटलं तू मागे बस, कारण त्याला खायचं नव्हतं. तर मी आणि गिरीशने मिळून मग आम्ही दोघांनी ते भजी संपवले आणि त्यानंतर मग आम्ही परत पुण्याच्या मार्गाला लागलो. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग, आवडला का? आणि यापुढे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील का माझे, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला सजेशन्स द्या, मी काय काय करू शकते अजून. तर भेटूयात पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.